नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण अगदी अस्सल कोल्हापुरी पद्धतीने मिसळ करणार आहोत। तुम्ही जर कोल्हापूरची मिसळ कधी खाल्ली असेल तर तुम्हाला माहिती आहे की त्याच्याबरोबर एक वेगळी अशी पिवळी भाजी बटाट्याची दिली जाते। त्यानंतर त्याचा कट वगैरे असं आपण आज सगळं करणार आहोत आणि ह्या मिसळसाठी आपण एक स्पेशल वाटण देखील करणार आहोत। वाटण करून आपण त्याचा कट करणार आहोत। तर सुरुवातीला काय करायचं, आता इथे मी पाव किलो मोड आलेली मटकी घेतली आहे। ती स्वच्छ धुतली आहे आणि एका कुकरमध्ये घालायची। कुकरमध्ये मटकी घातली की त्याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि हळद घालायची एक अर्धा चमचा। आता याच्यात आपण थोडं जास्त पाणी घालायचं, कारण आपण नंतर हेच पाणी कटासाठी वापरणार आहोत, त्यामुळे त्या मटकीची टेस्ट त्या पाण्याला पाहिजे। आता मी इथे भरपूर थोडं पाणी घालून घेतलं आहे। आता याला जास्त नाही शिजवायचं, फक्त एकच शिटी द्यायची आणि गॅस बंद करायचा। आता मी तुम्हाला जसं म्हटलं की आपण त्या कटासाठी एक स्पेशल वाटण करणार आहोत, तर त्यासाठी आपण काय काय घेतलं आहे बघा। इथं मी 2 चमचे धने घेतले आहेत, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा बडीशेप आहे, एक अर्धा चमचा जिरे घेतले, एक स्टार फूल म्हणजे जे चक्री फूल असतं त्याचा एक लहान तुकडा घेतला आहे, 2 लहान तुकडे दालचिनीचे घेतलेत आणि एक 5 लवंग घेतलेत। हे आपल्याला वेगळं भाजून घ्यायचं आहे। आणि इथे 2 मोठे कांदे मी उभे चिरून घेतलेत, एक टोमॅटो तो पण कट करून घेतला आहे, एक 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, थोडं आल्याचा तुकडा घेतला आहे आणि एक अर्धी वाटी होईल आपली, म्हणजे आपली जी वाटी असते आमटीची ती अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी सुकं खोबरं किसून घेतलं आहे। तर आता आपण हे सगळं पहिलं भाजून घेऊया। आता इथे बाजूला मसाला भाजण्यासाठी मी एक पॅन ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे सगळे मसाले घालायचे आहेत आणि खूप नाही भाजायचे, म्हणजे एक 2 ते 3 मिनिटं फक्त याला थोडासा वास येईपर्यंत, म्हणजे त्या मसाल्यांचा फ्लेवर थोडा येईपर्यंत त्याला भाजायचं आहे। आता हे बघा, हे बारीक गॅसवर मी एक 2च मिनिटं फक्त परतून घेतलं आहे। मसाल्यांचा छान असा वास यायला सुरुवात झाली आहे। आता हे आपण काढून घेऊया। त्याच पॅनमध्ये आता आपण थोडं तेल घालायचं आणि या तेलावर पहिला कांदा घालूया आणि या कांद्यातच लसूण आणि आलं घालूया आणि याला छान लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। हा मसाला फक्त कांदा वगैरे व्यवस्थित भाजायचा आहे, याच्यामुळे आपण जो कट करणार मिसळचा त्याला छान असा, म्हणजे छान असं त्याला टेस्ट येते त्या मसाल्याची, असं खमंग लागतं, त्यामुळे हे व्यवस्थित भाजायचं कांदा वगैरे। आता इथे कांदा तांबूस रंगावर भाजत आला आहे, याच्यातच आपण सुकं खोबरं घालायचं आहे आणि तेही कांद्याबरोबर थोडं परतून घ्यायचं। इथे सुकं खोबरंही परतलं कांद्याबरोबर। तुम्ही सुकं खोबरं अगदी स्टार्टिंगला जरी भाजून घेतलं, बाजूला ठेवलं तरी चालेल, म्हणजे कांदा घालण्याच्या अगोदर तरी चालेल। मी इथं कांद्याबरोबरच भाजून घेतलं। आता याच्यात घालूया टोमॅटो आणि टोमॅटोही ह्याच्याबरोबर व्यवस्थित परतून घेऊया। आता इथे आपला सगळा मसाला व्यवस्थित भाजून तयार आहे, हे बघा। आता गॅस बंद करूया आणि हे व्यवस्थित थंड करून मिक्सरमधून जो आपण गरम मसाला घेतला आहे तो आणि हे कांदा एकत्र करून बारीक असं वाटून घेऊया। इथे बघा, इथे मी मसाला अगदी बारीक असा वाटून घेतला आहे। वाटताना अगदी कमीत कमी पाणी घालायचं आणि सुरुवातीला आपण जे खडे मसाले भाजून घेतलेले ते पहिला बारीक करायचे आणि मग त्याच्यामध्ये कांदा टोमॅटोचं जे भाजून घेतलं होतं ते घालून मग दोन्ही एकत्र बारीक करायचं। आणि वाटताना मी याच्यामध्ये कोथिंबीर देखील घातली होती। तर हे आपलं वाटण तयार आहे। आता आपण मगाशी जी कुकरला मटकी लावलेली ती मटकी व्यवस्थित शिजली आहे, मी ती गाळून बाजूला काढली आहे आणि हे त्या मटकीतलं पाणी मी बाजूला काढून घेतलं आहे। आता आपण हे पाणी वापरून कट करूया।
आता कट करण्यासाठी बाजूला एक पातेलं ठेवलं आहे, त्याच्यात तेल घातलं आहे. तेल थोडं जास्त घालायचं कारण मिसळ आहे, मिसळला चांगला कट यायला पाहिजे. तेल थोडं गरम झालं की थोडा कढीपत्ता घालूया. आता याच्यात आपण जो वाटून मसाला ठेवला होता तो घालायचा आहे. आणि हा मसाला अगदी तेलात चांगला भाजायचा, म्हणजे याला तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता हे बघा, आपण आता ह्याच्यात काही मसाले घालून घेऊया. आता मी इथे कांदा लसूणची जी आपली चटणी असते ती 1-2 चमचे घालते. आता हळद नाही घालायची कारण आपण हळद सुरुवातीला मटकी जी शिजवताना घातली होती तेव्हा त्या पाण्यात हळद आहे, त्यामुळे हळद घालू नका. आणि 1 मोठा चमचा किचन किंग मसाला घालते. तुमच्याकडे जर गोडा मसाला असेल तर गोडा मसाला घाला, किचन किंग मसाला असेल तर किचन किंग मसाला घाला. ह्याच्यात आता आपण गरम मसाला नाही घालणार आहोत कारण आपण गरम मसाला भाजून त्याची पावडर करून ऑलरेडी त्या मसाल्यात घातलेली आहे. आता हे व्यवस्थित थोडं मसाला भाजून घेऊया. हे बघा, मसाला छान भाजला आहे. आता जे आपण मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडा मसाला होता त्याच्यात पाणी घालून घेतले, ते पहिला घालूया. आणि जे मटकी शिजवून जे पाणी काढलं होतं ते घालायचं आहे. मिसळ ही पातळ असते, खूप घट्ट नसते. आता याच्यात मी थोडं पाणी गरम करून घेतलं आहे, ते घालणार आहे. तुम्हाला जेवढा कट करायचं आहे तेवढं करून घ्यायचं. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जेव्हा मटकी शिजवली होती तेव्हा त्याच्यात मीठ घातलं होतं, त्यामुळं आता ह्याच्यामध्ये मीठ घालताना त्या अंदाजाने घालायचं. आणि हळदही तेव्हा घातलेली, त्यामुळं आपण आता परत हळद नाही घातली. तर मीठ थोडंसं घालून घेते कारण सुरुवातीला मीठ घातलेलं. बघा किती छान कट आला आहे. आता आपण हे 10 मिनिटं बारीक गॅसवर चांगलं शिजवून घ्यायचं. तुम्ही जितकी चांगलं हे कट शिजवणार तितकं त्या कटला छान चव येते, त्यामुळे हे छान आपण शिजवून घेऊया 10 मिनिटं. आता इथे हा कट मी 10 मिनिटं चांगला उकळून घेतला आहे, छान वास येतो आहे. तर हे बघा, ह्याला कट किती छान आला आहे बघा. तर आता आपला हा कट तयार आहे. आता आपण जी मिसळला बटाट्याची भाजी लागणार आहे ती करायला घेऊया. आता आपण मिसळसाठी बटाट्याची अगदी साधी सोपी अशी पिवळी भाजी करणार आहोत. तर त्यासाठी इथं मी 4 बटाटे उकडून सालं काढून घेतले आणि बटाटे असे आपण आता कट करून घेऊया. खूप लहान बारीक पण करायचं नाही आणि खूप मोठं पण करायचं नाही, असे मी सगळे कट करून घेते. ते बटाटे मी सगळे कट करून घेतले. या बटाट्यावरच एक अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आणि थोडं मीठ घालायचं चवीनुसार. आता भाजी फोडणीला घालूया. आता इथे बाजूला एक कढई ठेवली आहे, त्यात तेल घातलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी फुलली की थोडंसं जिरं घालायचं आणि आपण जे बटाटे चिरून ठेवले ते याच्यात घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचं. मिसळसाठी जी बटाट्याची भाजी दिली जाते ती अशीच असते, त्याच्यात बाकीचं काही घालायचं नाही. तर बघा, इथं मी 1 मिनिट ही भाजी अशी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. याच्यात घालूया थोडी कोथिंबीर, मिक्स करायचं आणि ही आपली भाजी आता इथं तयार आहे. गॅस बंद करूया. मी तुम्हाला मिसळ सर्व करून दाखवते. आता इथं एक अशी खोलगट अशी प्लेट घेतली आहे, त्याच्यात पहिलं सुरुवातीला मटकी घालून घ्यायची खाली. आता याच्यावरती घालायची आपल्याला बटाट्याची भाजी. आता इथं मी 2 प्रकारचे फरसाण घेतलेत. हे शेव चिवड्याचं फरसाण आहे आणि आपलं हे रेग्युलर फरसाण आहे.
तर आम्ही मिसळ करतो तेव्हा हे दोन्ही फरसाण वापरतो. आता यातलं तुम्हाला कुठलं आवडतं ते कमेंट करून नक्की सांगा. आता मी दोन्ही फरसाण याच्यात घालते. आमच्याकडे हे दोन्ही फरसाण फार आवडतात, त्यामुळे आम्ही दोन्ही फरसाण एकत्र घालतो. आता याच्यावरती घालूया कांदा आणि कोथिंबीर. आणि आता सगळ्यात शेवटी याच्यावर आपण घालायचं आहे कट. तुमचा जेव्हा मिसळचा कट छान होतो तेव्हा तुमच्या मिसळला खरी टेस्ट येते, त्यामुळे हा कट व्यवस्थित करायचा. तर हे बघा, इथे मिसळचं ताट तयार आहे. हे आहे मिसळसाठी लागणारा साधा ब्रेड, ही मिसळ, मटकीची भाजी, बटाट्याची भाजी आणि ही आहे कांदा आणि कोथिंबीर. तुम्हीही अशी मिसळ एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली होती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.